नमस्कार. मी सत्यजित अरुण वैद्य, रुद्रा आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट्स. मराठा इतिहासातील जे मराठ्यांची शस्त्र आहेत त्याची ओळख पटावी म्हणून आपण चालू केलेला एक उपक्रम. हा याचं बिझनेसमध्ये कसं रूपांतर झालं याच्याबद्दल मी आता थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे. रुद्रा आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट्स हे आपण 2017 साली चालू केलं. त्याचं कारण असं की इतिहासामध्ये मराठा तलवार जी लोप पावत चालली होती म्हणू शकतो आपण, किंवा ज्याची ओळख कमी होत चालली होती, त्याची माहिती लोकांना परत कशी मिळेल किंवा ती लोकांपर्यंत कशी अवेलेबल होईल ह्याचं एक काम करण्यासाठी आपण रुद्रा आर्ट्स चालू केला. ह्याच्या माध्यमातून आपण मराठा तलवार ही बनवायला चालू केली. ती नुसता नाही बनवली तर त्याच्यातून ती ओरिजिनली त्याचा प्रॉपर वेट अँड बॅलन्स कसं मेंटेन करता येईल, त्याची हाईट, त्याचं वजन, त्याचं बॅलन्स, या सगळ्यांचा अभ्यास आपण प्रॉपर पद्धतीने करून ती लोकांसमोर आणली. आणि मराठा तलवारीवरती अभ्यास करत असताना व ती पुनर्जीवित करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स आले. कारण 4 फुटाची तलवार तयार करताना ती 1200 ग्रॅममध्ये करणे ही सोपी गोष्ट नव्हती. सुरुवातीला बऱ्याचशा मराठा धोप्या वेस्ट झाल्या. प्लस आपण हार न मानता की त्याला एक्झॅक्ट वेट बॅलन्सला कसं आणता येईल याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्याला साधारण आम्हाला 1 वर्ष लागलं त्या वेट बॅलन्सिंगला. वेट बॅलन्स करताना त्याची लांबीही आम्हाला सेट ठेवायची होती, लांबीही कमी करून चालत नव्हती. तर फायनली 1-1.5 वर्षानंतर ती वेल बॅलन्स्ड आणि प्रॉपर वेटमध्ये, प्रॉपर हाईटमध्ये ती सेट झाली. आणि आज खरोखर आनंद होतो की मराठा तलवार आपण महाराष्ट्रामध्ये साधारण 2000च्या वर महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरही आपण दिलेल्या आहेत. आणि नुसत्या नाही दिल्या तर त्या मानापानाने दिल्या, सन्मानाने दिल्या. त्याची कुठेही डिलिव्हरी सर्व्हिसेस आपण अवेलेबल नाही केली. त्याचं कारण असं की सध्या लोकांना कसं झालं ऑनलाईनच्या जमान्यामध्ये की आम्ही एक फोन करतो, ऑर्डर देतो, तुम्ही आम्हाला तलवार डिलिव्हरी करा. मग ती आपल्याला याचं एक वस्तू दाखवायची नव्हती. मराठा तलवारीचं महत्त्व काय आहे, इतिहासातील पराक्रमी ठेवा काय आहे हे लोकांना सांगायचं होतं. आणि पूर्वीपार परंपरामध्ये रिकाम्या हाती शस्त्र घेऊ नये, शस्त्र घेताना नारळ श्रीफळ देऊन घ्यावं, अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला चालू ठेवायच्या होत्या. तर त्यासाठी आपण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचो की मराठा तलवार तुम्हाला वैयक्तिक स्वतः यावं लागणार, येताना नारळ श्रीफळ घेऊन यावं लागेल. आपण मानापानानं जे सन्मानाने आपण समोरच्या व्यक्तीला ती तलवार हँडओव्हर करायचो आणि करतो आताही. नुसता तलवार न देता आपण प्रत्येक व्यक्तीला एक दुधांडी शिवराई भेट स्वरूपात देतो व शोध भवानी तलवारीचा हे पुस्तक आपण भेट स्वरूपात देतो. त्याचं कारण असं की दुधांडी शिवराई हे देण्यामागचं कारण एवढंच होतं की शिवराई चलन हे छत्रपती शिवरायांनी चालू केलं. कारण वैयक्तिक स्वतःचं स्वातंत्र्य राज्य, त्याची ओळख म्हणजे स्वतःचं चलन. तर चलन आणि शस्त्र ह्याचा सुद्धा एक मेळ जुळतो. तो कसा की तलवार म्हणजे स्वराज्य चालवायचं असेल तर तुम्हाला मुळात चलन पाहिजे. आणि चलन असेल तर तुमचा व्यापार चालणार, तुमच्याकडे वस्तू येणार, व्यवहार होणार. त्यासाठी हे चलन महत्त्वाचं होतं. आणि नुसतं चलन असून उपयोग नाही, तर ते स्वराज्य राखण्यासाठी तुमच्याकडे मुळात हवेत ती शस्त्र. तर ते शस्त्र आणि चलन ह्याची एक जोड म्हणून आपण प्रत्येक तलवारीसोबत एक स्वराज्य लक्ष्मी म्हणजे शिवराई आपण भेट स्वरूपात देतो. त्याच्यातून अजून एक गोष्ट अशी होती की ती शिवराई लोकांच्या देवघरात जाते, त्याची पूजा होते. म्हणजे स्वराज्याची आपलं पहिलं चलन, आपल्या पहिलं चलनचं पूजा होते. ही झाली दुधांडी शिवराईची गोष्ट. आणि त्यासोबत आपण दुसरं देतो ते म्हणजे शोध भवानी तलवारीचं पुस्तक. शोध भवानी तलवारीचं पुस्तक याच्यासाठी की महाराजांच्या कोणत्या तलवारी होत्या व जगदंबा कोणती, तुळजा कोणती, भवानी कोणती ह्याचंही ज्ञान लोकांना मिळावं, त्याचीही माहिती लोकांना मिळावी. ती लंडनला कशी गेली, ती कोणा थ्रू गेली याचाही लोकांना माहिती मिळावी. त्यासाठी आपण शोध भवानी तलवारीचा ही इंद्रजित सावंत सर लिखित हे पुस्तक आपण भेट स्वरूपात देतो. मराठा तलवारीचा प्रवास आपला चालू असताना
आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या. त्यामध्ये आपण कट्यार चालू केली, दांडपट्टा बनवला, भाले बनवले, तलवारींमधले बरेचसे प्रकार आपण बनवलेले आहेत. त्यासोबत लोकांना अजून काय करता येईल ह्यासाठी आपण महाराजांचा मिनिएचर स्वरूपातील जिरेटोप आपण बनवला. तो कशासाठी? कारण आजकाल आपण बघतो कार डॅशबोर्डवरती किंवा लोकांच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असते, पण लोकांना जिरेटोप हवा असतो. जिरेटोप मिळत नव्हता, मिळायचा तो रेग्युलर साईजमध्ये, जो युजली आपण एखादा व्यक्ती घालू शकेल असा. तो आपण कारमध्ये नाही लावू शकत किंवा तो आपण घरी नाही ठेवू शकत. घरी ठेवू शकतो, पण ज्यांचं घर मोठं आहे त्यांना ती काचेची पेटी करून व्यवस्थित रूपाने ठेवू शकतात. पण मिनिएचरचा फायदा एवढाच होतो की तुम्हाला ते एकतर छोटं मिळतं, तुम्ही कार डॅशबोर्डमध्ये ठेवू शकता, आणि छत्रपती शिवरायांना मानणारी रयत किंवा लोक ही सामान्य ते सामान्यापासून चांगल्यातल्या चांगल्यांपर्यंत आहेत. पण प्रत्येकाचं घर एवढं मोठं नसतं की त्याच्या घरात एवढा मोठा जिरेटोप बसून जाईल किंवा एवढी मोठी जागा असेल. तर त्यासाठी आपण एक छोटा जिरेटोप आपण बनवला. तो असा, हा जिरेटोप तुमच्या कार डॅशबोर्डमध्ये पण बसतो, ऑफिस टेबलवरही बसतो, ओके, आणि तुमच्या घरीही राहतो. ह्याच्यामध्ये बरेचसे व्हरायटीज आपण केले, ते तुम्ही आमच्या रुद्रा आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट इंस्टाग्राम पेजवरती बघू शकता. ह्यासोबत रिसेंटली संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपण संभाजी महाराजांचाही जिरेटोप बनवला. तोही एकदम उत्तम पद्धतीनं बनवलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. हा संभाजी महाराजांचा जिरेटोप आहे. याच्यामधील जी संपूर्ण बांधणी आहे ती टोटल वेगळ्या पद्धतीची आहे. छत्रपती शिवरायांचा जिरेटोप व संभाजी महाराजांचा जिरेटोप यात बराच फरक आहे. संभाजी महाराजांच्या जिरेटोपला तुम्ही पुढे कलंगी बघू शकता, कलंगी तुरा ब्रोच बघू शकता, मागे माळा बघू शकता मोत्यांच्या. हा असा फरक आहे. तो फरकही लोकांना समजावा, संभाजी महाराजांचाही जिरेटोप त्यांना मिळावा, त्यासाठी आपण जिरेटोप चालू केला. त्यासहित लोकांना शस्त्रांची अजून कोणत्या पद्धतीनं माहिती मिळेल, जेणेकरून आता सध्या रिसेंटली वेपन म्हटलं की पहिला लोकांच्या मनामध्ये येते ती हिंसक वृत्ती, गुन्हेगारी, किंवा आपल्याला गुन्हेगार ठरवलं जाईल. पण लोकांच्या मनात हा विचार नाही येत की इतिहासातील ही शस्त्र म्हणजे इतिहासाचा हा अनमोल ठेवा आहे. ह्या इतिहास शस्त्रांनी इतिहास घडवला. ह्याच मराठा तलवारींचं नाव, म्हणजे ह्या तलवारींना नाव मराठा तलवार असं दिलेलं आहे. त्याचं कारण का, की मराठ्यांनी सर्वात जास्त वापरलेली तलवार आहे. त्याची नोंद आज तुम्ही ब्रिटिश कॅटलॉगमध्येही बघू शकता की मराठा सोड म्हणून उल्लेख आहे. मराठ्यांचं स्पेसिफिक नाव आहे त्या तलवारीला. त्याची माहिती आपल्या लोकांना का नाही आहे, तर ती कशा स्वरूपात देता येईल? एकतर तुम्ही मोठी मराठा तलवार विकत घेऊन तुम्हाला ती माहिती म्हणजे पोचू शकेल. दुसरी गोष्ट, जर ही माहिती आपल्याला लहान मुलांमध्ये पेरायची असेल किंवा वेगळ्या पद्धतीनं ऑफिसेसमधून असेल किंवा हॉटेल्समधून असेल, की एखाद्या हॉटेलमध्ये बरेचसे कस्टमर्स येतात, तर जाताना इतिहासातील कोणत्या गोष्टींची माहिती त्यांच्या थ्रू आपल्याला पाठवता येईल, ऑफिसमध्ये मीटिंगसाठी येणाऱ्या व्यक्तींना कोणत्या पद्धतीने इतिहासाची माहिती पोचवता येईल, त्यासाठी काय करता येईल, वेपनचं नॉलेज कसं पोचवता येईल, यासाठी आम्ही अनोखा उपक्रम चालू केला. व अनोख्या म्हणजे वेगळ्या गोष्टी कशा करता येईल यासाठी आपण मिनिएचर सॉर्ट्स व मिनिएचरचा संच केला. हा संच करण्यामागचं एकच कारण होतं की हे म्हणजे मला करण्याची आयडिया लॉकडाऊनमध्ये आली. मुळात लॉकडाऊनला मी माझ्या गावी निप्पाणी सीमा भाग इथे अडकलो असताना तिथे मी हे सगळं संच बनवलेलं आहे. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता, ह्यामध्ये खांडा आहे, गुर्ज आहे, ससूनपट्टा आहे, कट्यार आहे, तबरजीन म्हणतात याला, कुऱ्हाडीतला प्रकार आहे. हा माडो आहे, ह्याला शिल्ड येते, अटॅकिंग अँड डिफेन्सिंगसाठी वापर होतो. हा छोटा माडो आहे, वाघनख, भुज, अंकुश, बिछवा. ही मौजर K98 गन आहे, ही वर्ल्ड वॉरमध्ये वापरली गेली होती. ही दिवाने आमची कट्यार, ही दिवाने खासची कट्यार. इथे तुम्हाला वक्र पात्याची धोप बघू शकता मराठा मुठीची, इथे सरळ पात्याची मराठा मुठीची तलवार बघू शकता. परत तुम्ही इथे बघितलात तर हे ऑफिसेसमध्ये किंवा तुमच्या हॉटेल्समध्ये, लायब्ररीमध्ये आपण हे वेपन लावू शकतो. याच्यावर मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासातील काही ओळी आपण कोरलेल्या आहेत. ह्या चंद्रहास लिखित ओळी आहेत.
ह्या ओळी लिहिणारा हा म्हणजे लेखक जो आहे तो आहे तेजस आरबुने. ते आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर ओळी देत असतात. हे मिनिएचर कट्यार. ह्या कट्यारीला आपण खण वापरलेला आहे जेणेकरून मराठा ट्रेडिशनची थोडीफार याला टच असावा आणि ह्यातून काही माहिती मिळावी. ह्या पद्धतीने ह्यामध्ये आपण वाघनख आणि कट्यार अशा 2 फ्रेम्स लॉन्च केलेल्या आहेत. साधारण या शिवजयंतीपर्यंत आपल्या बऱ्याचशा फ्रेम्स अशा लॉन्च होतील. परत अजून एक गोष्ट जी अशी की सध्या प्रिंटिंगच्या जमान्यात प्रिंटिंगमुळे आणि डिजिटलायझेशनमुळे हँडमेड पेंटिंग्सची कुठेतरी कला जी कमी होत चाललेली आहे किंवा व्हॅल्यू कमी होत चाललेली आहे, त्याला अजून कसा वाव मिळावा किंवा त्याचा रीच कसा वाढत जावा, परत पेंटिंग्सकडे लोकांनी कसं वळावं, ह्यासाठी आपण एक फ्रेम तयार केलेली आहे. त्याच्यावरती लाकडावरती छत्रपती शिवरायांचं मिनिएचर पेंटिंग केलेलं आहे. ही प्रिंट नसून हे पेंटिंग आहे आणि हे टोटल हँडमेड आहे. यात वेगळापणा असा की हे लाकडावर बनवलेलं आहे आणि लाकडावरती याची पेंटिंग केलेली आहे पूर्णपणे. त्यापासून म्हणजे एखादं युनिक, नुसतं पेंटिंग नसून ते युनिक असावं आणि ते आपल्या घरी लागावं ह्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की स्वराज्य लक्ष्मीचा जसा मी उल्लेख केला की स्वराज्य लक्ष्मी म्हणजे काय. आता स्वराज्य लक्ष्मीमध्ये आपल्याकडे आपण अजून एक कॉईन जो लॉन्च केला या दिवाळीला लक्ष्मीपूजन दिवशी. लक्ष्मीपूजनला आपण आत्ताची करन्सी पूजतो, पण स्वराज्याची लक्ष्मी आपल्याकडे नाही आहे, जी आपली मूळ लक्ष्मी आहे. तर त्याची प्रतिकृती कशी करता येईल, जी आता आपण प्रतिकृती बनवली त्याची त्याचा ओरिजिनल जो होन आहे तो युवराज महाराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांच्याकडे आहे. त्याच होनची प्रतिकृती आपण बनवलेली आहे, ती तुम्हाला मी आता दाखवतो. स्वराज्य लक्ष्मी याला आपण सागवानाचा कंप्लीट बॉक्स केलेला आहे, कारण स्वराज्य लक्ष्मीचं महत्त्व एवढं आहे की त्याचं प्रेझेंटेशन ही त्याच पद्धतीचं असायला पाहिजे, तेवढंच रिच असलं पाहिजे. ही स्वराज्य लक्ष्मी चांदीमध्ये बनवलेली असून ह्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. पण जी ओरिजिनल स्वराज्य लक्ष्मी होती, जे होन होतं ते सुवर्ण होन होतं, ते सोन्याचं होन होतं. तर ते सोन्याचं होन 2 ग्राम 80 मिलीमध्ये होतं. आपण ही चांदीमध्ये जे केलेलं आहे ते 2 ग्राम 80 मिलीमध्येच आहे. फक्त ह्याच्यावरती आपण प्रतिकृती हा उल्लेख केलेला आहे, म्हणजे हे लोकांना समजण्यासाठी की ही प्रतिकृती आहे. प्लस ह्या सुवर्ण होनचं महत्त्व काय आहे आणि ते कधीपासून कसं आहे याची इन डिटेल माहिती ही मराठीमध्ये इथे दिलेली आहे आणि इंग्लिशमध्येही दिलेलं आहे की ते कधी छापलं गेलं आणि ते आत्ता कुणाकडे आहे आणि भारतामध्ये किती अवेलेबल आहेत त्याची माहिती. मी आपल्याला आता मराठा धोप दाखवतो, मराठा तलवार दाखवतो, जी आमची सगळ्यात टॉप मॉडेल आहे 2020-21 व करंट 22मध्येही कंटिन्यू ज्याचं बुकिंग सर्वात जास्त आहे. ह्या तलवारीवरती संपूर्ण चांदीचं नक्षीकाम केलेलं आहे, म्हणजे ही मेटलमध्ये बनवली जाते व त्याच्यावरती चांदीच्या तारेचं नक्षीकाम केलं जातं. प्रत्येक तलवारीवरती एक मॉडेल नंबर कोरला जातो आणि तो मॉडेल नंबर कोणत्या व्यक्तीला गेला आहे, कोणाला गेला आहे याचं प्रॉपर आपण एक डॉक्युमेंट करून देतो आणि त्या प्रत्येक तलवारीची नोंद आमच्याकडे राहते की कोणती तलवार कोण घेऊन गेला आणि कोणाकडे आहे याचं प्रॉपर बिलिंग आणि एक डॉक्युमेंट रजिस्टर्ड राहतं आपल्याकडे. या तलवारीवरती आपण इथे बघू शकतो छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आहे. इतर क्षत्रिय कुलावतंस हे चांदीमध्ये कोरलेलं आहे. इथे महाराजांची मर्यादेय विराजते ही मर्यादेय मोर्तब कोरलेली आहे. संभाजीराजे छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा आहे. प्लस ह्या पात्यावरती आपण बघू शकता इथं कोरलेला आहे अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, म्हणजे तंजावरपासून पेशावरपर्यंत सर्व मुलूक आपल्या मराठ्यांचा हा मेसेज हातून जातो. ह्याच्यावरती दमॅस्कस पॅटर्न्स आपण केलेले आहेत. रिअल दमॅस्कस आपण करत नाही, त्याचं कारण असं की तलवारीला धार लागण्याचे चान्सेस असू शकतात. आपल्या तलवारींना कुठल्याच धार नसते आणि धार होतही नाही. याचं ब्लेड कंप्लीट हार्डनिंग केलेलं असतं, म्हणजे जर तलवारीला धार करण्याचा प्रयत्न केला की याचं संपूर्ण पाते कट होतं. म्हणजे तो एक आपल्याला शस्त्र बनवताना कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कायद्याचा मान
करून आपल्याला हे शस्त्र बनवावे लागतात. ही टोटली गिफ्ट आर्टिकल्स आहेत. यांना कुठलंही शार्पनेस नसतं व कुठल्याही प्रकारची धार होत नाही. मी तुम्हाला इकडे दाखवतो, जवळपास आलात तर मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, ह्या धारीचा पोर्शन आहे, हा मी जोरात घासतो इथे. बघू शकता, कुठल्याही प्रकारचा दाग नाही, कुठल्याही प्रकारची धार नाही. म्हणजे ह्यातून हानिकारक असं काही नाही. हे टोटली ब्लंट आहे. तर ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण नवीन एक प्रोडक्ट लॉन्च केलं. लोकांना सन्मान चिन्ह किंवा एखाद्याचा सत्कार करण्यासाठी बऱ्याचशा आपण गिफ्ट आयटम्स बघतो, पण आपण इतिहासातील कोणते गिफ्ट आयटम्स देऊ शकेन ज्यातून एक इतिहासातील प्रसंग लोकांना माहिती होईल किंवा त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळेल व ती गोष्ट एक्झॅक्ट कशा पद्धतीनं करता येईल जी वजनाला हलकी असेल आणि एका गिफ्ट प्रोडक्टमध्ये बसेल, प्राईज रेंजमध्ये बसेल. यासाठी आपण एक गोष्ट बनवली, ती म्हणजे ही मानाची कट्यार आणि मानाचा तोडा. तर ह्या 2 गोष्टी म्हणजे ह्या सन्मानाच्या गोष्टी ज्या पूर्वी दिल्या जायच्या राजदरबारामध्ये एखाद्याचा सन्मान करण्यासाठी, हे दिल्या जायच्या. ह्यामध्येही आपण एक कोट टाकलेला आहे, रणांगणी शमशेर गाजवणाऱ्या मनगटी तोडा शोभे मानाचा, कमरेची सरदारी कट्यार वाढवी दिमाक राजस्वी पराक्रमाचा. म्हणजे मानाची कट्यार आणि मानाचा तोडा हे सन्मान चिन्ह एखाद्या फंक्शनमध्ये एखाद्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण देऊ शकतो. त्यासाठी यात बनवण्यात आलेले हे वेपन हे फायबरचे आहेत, टोटली वजनाला हलकेही आहेत आणि इझिली कॅरीही करू शकता, प्लस बजेट फ्रेंडली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथं बघू शकतो, इतिहासातील जो मूळ प्रसंग जो प्रचंड प्रमाणात गाजलेला आहे, जो अफजल खान वध, तो प्रसंग लोकांना आठवावा. तर त्या प्रसंगात 2 महत्त्वाच्या गोष्टी, दोन वेपन जे आहेत ते खूप महत्त्वाचे होते. तो म्हणजे बिचवा आणि वाघनखं. नुसता वाघनखं नसून तिथं महत्त्वाचं कामगिरी बजावणारा हा बिचवाही होता. तो कसा आणि त्या प्रसंगाची इन शॉर्टमध्ये 1 लाईनमध्ये माहिती कशी देता येईल, तर तीही आपण इथं कोरलेली आहे. गनिमाच्या मणी भीती सह्याद्रीच्या वाघाच्या लोखंडी पंजाची, सत्तांत दुष्कृत्याचं कोतळा फाडी वाकडी नांगी बिछव्याची. हे इन्फॉर्मेशन हे गिफ्ट स्वरूपात आपण केलेलं आहे, जेणेकरून सत्कार करताना एक इतिहासातील प्रसंग आपण त्यांना गिफ्ट करू शकतो. लहान मुलांसाठी काय करता येईल यासाठी आपण एक खूप सुंदर गोष्ट बनवलेली आहे. 5वीला तलवार पूजतात, तर ती तलवार कशी असावी, तर ती अशी असावी, मराठा तलवार. तर ही तलवार 5वीला पूजल्यानंतरही साधारण 4 वर्षपर्यंत तो मुलगा घेऊन फिरू शकतो इन द सेन्स त्याची इन्फॉर्मेशन बाळगू शकतो, त्याच्याबद्दल आपुलकी त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल, शस्त्राबद्दलचं प्रेम निर्माण होऊ शकेल, इतिहासातील प्रसंग त्याच्यासमोर आणता येतील ह्या तलवारीमुळे. मुळात मराठा तलवारीशिवाय अपुराच आहे. तर हे लहानपणापासून एक स्पेशल गिफ्ट आपण मुलांना देऊ शकतो, ज्याच्यातून त्यांनी जसं बंदूक आपण देतो प्लॅस्टिकची, तसं एक मराठा तलवार दिली तर तो शिवाजी महाराजही होईल, तो तानाजीही साकारेल, तो बाजीही साकारेल. ओके, तो बरेचसे इतिहासात घडलेले जे मावळे आहेत, जे आपले सुपर हिरोज आहेत, तर प्रत्येक सुपर हिरोचा एक रोल साकारून तो खेळू शकेल. त्यासाठी ही बनवलेली छोटीशी मराठा तलवार. अजून एक दाखवतो जी गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहीत नसावी कदाचित. याला इटं म्हणतात. इट्याचा हा पुढचा फाळ आहे. जर आपण पन्हाळगडावरती गेलो तर तुम्हाला शिवाकाशितांची मूर्ती, शिवाकाशितांचा पुतळा बघायला मिळतो. त्या पुतळ्यामध्ये त्यांच्या हातामध्ये इटं धरलेलं आहे, भाल्यातला प्रकार येतो. तर ते इटा आपण बनवलेलं आहे. ज्या असे एक शस्त्र आपण बनवलेत की जे लोकांना माहीत नाही, पण त्याची माहिती लोकांना कशी मिळवता येईल त्यासाठी हे आपण बनवलेलं आहे. हा काठीला लावला जातो, इथं वाक लागतो जो गोंड्यासारखा असतो, त्याला रस्सी गुंडाळली जाते काठीला आणि हा असा इठा बनतो. प्लस भाल्यातलाच एक प्रकार आपण अजून एक केलेला आहे, तो म्हणजे निशाणीचा भाला. हा निशाणीचा भाला आहे. त्या निशाणीच्या भाल्याला ज्या काठीच्या शेवटी जे लागतं त्याला पायतानी म्हणतात.
बूटही म्हणतात. बऱ्याचशा जसं जसं राज्य बदलतं तसं तसं त्याचं लँग्वेज व उच्चार बदलतात. तर हा अशा रीती बनवलेला आहे, बघू शकता. बारीकर एकदम सुंदर काम केलेलं आहे. रुद्रा आर्ट्सच्या प्रवासामध्ये बऱ्याचशा मोठ्या मंडळीच्या म्हणजे आपल्याला सहवास म्हणजे मार्गदर्शन लाभलं. त्यामध्ये मुळात आपण इथे बघू शकता, आपण जेव्हा मराठा तलवार बनवली सगळ्यात रिच म्हणजे टॉप मॉडेल जेव्हा बनवलं, ते मॉडेल आपण आदरणीय पवारसाहेब यांच्या हस्ते आपण लॉन्च केलं. गोविंद बागमध्ये त्यांच्या घरीही लॉन्च करण्यात आलेली आहे. त्या तलवारीवरती, ती स्पेशल तलवार होती, त्या तलवारीवरती छत्रपती शिवरायांचं शरभचिन्ह कोरलेलं आहे. शरभचिन्ह म्हणजे काय की एखादा वाघ आणि त्या वाघाच्या चारी पायात हत्ती व शेपटीत एक हत्ती, असं ते चिन्ह आज रायगडाच्या नगारखान्यावर तुम्ही बघू शकता. ते चिन्ह कोरलेली तलवार आपण आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गोविंद बागमध्ये आपण लॉन्च करण्यात आलेली. इथेही बघू शकता. पवार साहेबांना आपण आज्ञापत्रही गिफ्ट केलं. आज्ञापत्रामध्ये दुर्ग, स्वराज, वृत्ती व स्वराज्य याचं इन डिटेल इन्फॉर्मेशन होती. सगळ्यात महत्त्वाची मला अजून एक सांगावंसं वाटतं, जे आमचे मार्गदर्शक, आमचं दैवत जे युवराज महाराज संभाजीराजे छत्रपती, ज्यांचा नेहमी आपल्याला मार्गदर्शन असतं, नेहमी पाठिंबा असतो. इतिहासाच्या गोष्टी करण्यामागे प्रत्येक व्यक्तीला जो इतिहासाच्या गोष्टी पुनर्जीवित करतोय, त्यांना युवराज संभाजीराजे छत्रपती हे नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांनाही आपण महाराजांचा जिरेटोप वाघनखं गिफ्ट केलेले आहेत. व रिसेंटली जो रायगडावरती जे राष्ट्रपतीचा दौरा झाला, त्यामध्ये संभाजीराजेंनी आपल्याला गिफ्ट आयटम्स बनवण्याचा मान दिला. त्याबद्दल महाराजांचं धन्यवाद करावं तितकं कमीच आहे. आपण रितेश देशमुख यांनाही मराठा तलवार दिलेली आहे. रितेश त्यांचं नाव त्याच्यावरती कोरलेलं आहे. प्लस त्यांनाही ती तलवार प्रचंड प्रमाणात आवडली. झी अवॉर्डच्या वेळी अमोल कोल्हेंना जी मराठा तलवार दिली तीही आपल्याकडेच बनलेली आहे. फर्जंद फतेह शिकसमध्ये आपण बघू शकता, शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जे तलवार दिसतात त्याही रुद्रा आर्ट्समध्येच बनवल्या गेलेल्या आहेत. परत येणाऱ्या पावनखिंड मूवीमध्ये पोस्टरमध्ये जे आपण दांडपट्टे बघितले, ज्याचं की मूळ नाव पट्टापान आहे, तेही आपल्याकडेच बनलेले आहेत. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी बनल्या की ज्या चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत गेल्या व चांगल्या लोकांपर्यंत त्या आल्या. आणि फर्जंद फतेह शिकस व पावनखिंड यांचं खरंच धन्यवाद मानावं की त्यांनी आपल्या तलवारी त्या मूवीमध्ये वापरल्या आणि त्या लोकांसमोर आणल्या. त्यातून ओरिजिनल वेपन्स कसे आहेत हे लोकांनी बघितले. व झी अवॉर्डला जे अमोल कोल्हेंना दिली त्यांचंही धन्यवाद मानावं वाटतं की मराठा तलवार देणं आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर देणं व ती मराठा तलवार लोकांना दिसणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण तो हे एक मेसेज जातो की आपली तलवार कशी असावी. तर त्यासाठी त्यांचं धन्यवाद मानावं वाटतं. आपण नरेंद्र मोदींनाही तलवार, आपली जी रुद्रा आर्ट्समध्ये बनलेली जी मराठा तलवार आहे ती उदयन महाराजांनी आपल्याकडून बनवून घेतली व नरेंद्र मोदींना सातारा दौऱ्याच्या वेळी ती गिफ्ट केली. फिल्म इंडस्ट्रीतले मोठे, मराठी फिल्म इंडस्ट्रीतले मोठे दिग्दर्शक रवी जाधव सर यांनाही आपण जाधव घराण्याचं लोगो कोरलेली मराठा तलवार गिफ्ट केली. त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी म्हणजे कौतुक करावं तितकं कमी असं झालं. त्यांनी त्याचा मान राखला. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये एका लेवलला पोचलेल्या व्यक्तीचं आपल्या छत्रपती शिवरायांबद्दलचं प्रेम बघून आम्हीही आश्चर्य झालो. आणि नुसतं छत्रपती शिवरायांचं प्रेमच नाही, पण त्या शस्त्रांप्रती त्यांची जेवढं प्रेम, शस्त्रांप्रती एवढं प्रेम, इच्छा व ती उत्सुकता त्यांच्या हातात मिळाल्यानंतर त्यांनी जे पारखून बघणं हे खरंच आश्चर्यजनक होतं. कारण रितेश देशमुखांना दिलो तेव्हाही त्यांनी ते तलवार इतकी पारखून बघितली, त्यांना इतकी आवडली की आपण त्यांच्या डोळ्यामध्ये बघू शकतो की ते एवढ्या मोठ्या स्टेजला असतानाही शिवरायांच्या शस्त्रांप्रती इतकं प्रेम हे खरोखरच आमच्यासाठी खूपच छान क्षण होता.